वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। याविरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटतायत। आज कोल्हापूरमधील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आमदार पडळकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। त्याचबरोबर श्वानाच्या गळ्यात आमदार पडळकर यांचं छायाचित्र अडकवत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। राज्याच्या विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी केली आहे। हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे RSS त्यांनीची ही संस्कृती यातनं दिसून येते। ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे। IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे। आणि हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे। याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या आहेत, कारण त्यांनी पाळलेलं कुत्र आहे, तिच्या साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे। पडळकरांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेऊन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पक्षाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष संतोष मेंघाने यांनी केली आहे। त्याच्यापेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शूरपणख आहे, तरी अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचं नाक कापावं। त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे, त्या महिला आहेत आणि त्या भारताच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता का म्हणे। ते विचार कुठे राहिले नाही, आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय। खरोखर सांगतो, मला आज त्या पडळकरांची एवढी कीव वाटते। विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं, त्यांना हकलण्यात यावं। आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधिमंडळ स्वच्छ करून घेणार काय? खरोखर त्यांनी ते करावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करत आहोत। या आंदोलनात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनय कदम, शहर युवक अध्यक्ष मकरंद जोंधळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे, शहराध्यक्ष गणेश नलवडे, ऋषिकेश चांदणे, रविराज सोनुले, ऋषिकेश हुन्नुरे, राहुल आवळे, आदित्य निळकंठ आदींनी सहभाग घेतला।